नमस्कार. नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. महाराष्ट्रात BJP तसेच सहयोगी पक्षाची चांगलीच पिछेहाट झाली. आपण पाहिलं तर 2019मध्ये BJPला 23 जागा मिळाल्या होत्या, तर आता 2024मध्ये 9 जागेवर घसरगुंडी झाली. ही चिंताजनक बाब आहे. असे का झाले? याला कोण जबाबदार? कोणत्या गोष्टी चुकीच्या झाल्या? आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्रात महायुती पराभूत होण्यामागे प्रमुख कारणे कोणती? पहिलं महत्त्वाचं कारण पाहिलं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना फोडण्याचा विरोधी पक्षाचा आरोप. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना फोडले असा त्यांच्यावर आरोप झाला. या राजकीय खेळीमुळं भाजप विरोधी वातावरण निर्माण झालं आणि मतदारामध्ये नाराजी पसरली. शिवसेना आणि NCP यांना फोडण्याच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्थिर झाले. लोकांना असे वाटू लागले की भाजप सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही मर्यादा ओलांडण्यास तयार आहे. त्यामुळे जनतेमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य प्रकारे न हाताळणे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय न झाल्यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला. या असंतोषाचे परिणाम म्हणून राज्यभरात आंदोलन आणि विरोध प्रदर्शन झाले, ज्यामुळे सरकारच्या लोकप्रियतेत धक्का बसला. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी खूप काळापासून सुरू होती. भाजप सरकारने या मुद्द्यावर ठोस पावले उचलली नाही, ज्यामुळे समाजातील लोकांचा रोष वाढला आणि त्यामुळे मतदारामध्ये भाजप विरोधी भावना निर्माण झाली. महाविकास आघाडीने या परिस्थितीचा फायदा घेतला आणि एकत्रितपणे मजबूत प्रचार करून निवडणुकीत विजय मिळवला. तिसरं कारण म्हणजे केंद्रीय एजन्सीचा जसे की EDचा चुकीचा वापर. महाराष्ट्रातील महायुतीच्या पराभवामध्ये केंद्रीय एजन्सीचा जसे की EDचा चुकीचा वापर एक महत्त्वाचा घटक ठरला. विरोधकांनी भाजपवर आणि केंद्र सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणेचा राजकीय हेतूने वापर केल्याचा आरोप केला, ज्यामुळे जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली. विरोधी पक्षांनी भाजपवर आरोप केला की राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा गैरवापर केला. हे आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यावर झालेले छापे आणि चौकशीवर आधारित होते, ज्यामुळे मतदारामध्ये नाराजी निर्माण झाली. केंद्रीय एजन्सीचा वापर हा सामान्य जनतेच्या दृष्टीने नकारात्मक ठरला, ज्यामुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला. पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे अजित पवार आणि अशोक चव्हाण यांचा महायुतीमध्ये समावेश. महाराष्ट्रातील महायुतीच्या पराभवामध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या समावेशाने एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विशेषतः ते दोघेही भ्रष्टाचाराच्या आरोपाशी संबंधित असल्यामुळे त्यामुळे भाजपची प्रतिमा आणि मतदारांच्या मनात विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला. भाजपने अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना आपल्या गोटात घेतल्याने जनतेला असा संदेश गेला की भ्रष्टाचाराच्या आरोपावर भाजपची गंभीरता कमी आहे. हा विरोधाभास भाजपच्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणारा ठरला. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या समावेशामुळे
भाजपवर सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे समर्पण करण्याची तयारी असल्याचे आरोप झाले. त्यामुळे भाजपची प्रतिमा खराब झाली आणि जनतेत नकारात्मक भावना निर्माण झाली. आणि शेवटचं कारण म्हणजे मजबूत विरोधक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना यांना झळ बसल्यामुळे, पक्ष तुटल्यामुळे ते जखमी अवस्थेत होते. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन जोमाने प्रचार केला आणि त्यांची एकजूट दिसली आणि त्यामुळे ते महायुतीपेक्षा सरस ठरले. हे कारण माझं वैयक्तिक मत असू शकतं. यापेक्षा इतरही कोणते कारणे असू शकतात. जर आपल्याला वाटत असेल की तुमची भूमिका थोडी वेगळी आहे किंवा तुमचा अभ्यास थोडा वेगळा आहे आणि याचे कारण वेगळे असू शकतात, तर आपण कमेंटमध्ये लिहू शकता की आपल्या मते महायुतीचा पराभव कोणत्या कारणामुळे झाला. आता निरोप घेतो. नमस्कार.